नमस्कार. आता आम्ही शिवपुरी रोड, उमरगा, जिल्हा धाराशिवात आहोत. निसर्गप्रेमी या ग्रुपनी एवढी अशी वडाची झाडं लावली. आपण समोर पण पाहणार आहोत. हा पूर्ण रोड उमरग्याला जाईपर्यंत जवळजवळ 100 ते 150 रोपं लावली. ही रोपं लावली आणि मॉर्निंग वॉकचे सर्व सदस्य यांनी वर्गणी करून ह्या रोपाला जाळी लावली, काटक्या बांधल्या आणि लेकरासारखं सांभाळलं. तीच ही रोपं आत्ता सावली निर्माण करत आहेत. ही कळी, त्या कळीचं सौंदर्य मोजता येईल का? अमूल्य ठेवा आहे. बघा किती छान आहे. हे निसर्गाचं जतन खरं ज्यांना मन, भावना आणि जी माणसं मातृ हृदय असतात तीच माणसं झाडसुद्धा सांभाळतात. आई हे लेकरांना सांभाळते, ती मातृ हृदय असते. आणि माणूस जो मातृ हृदय असतो तो झाडांना सांभाळतो, लेकरांना तर सांभाळतच असतो. हे जे निखळ देणं आहे, वटवृक्षाला महावृक्ष म्हटलं जातो. तो अजरामर असतो, तो कधीच मरत नाही. फांद्याला फांदी चढत राहते आणि फांदीतून नव्या रोपाची, नव्या झाडाची निर्मिती होते. असं हे वटवृक्ष आहे. 2-2.5 वर्षे झालं याची जाळीसुद्धा अजून निघाली नाही. मित्रांनो, हे झाडावरती प्रेम करणं जे आहे ते कशाचं प्रतीक आहे? ते फक्त भारत माता की जय म्हणण्यासाठी नाही, तर ह्या पृथ्वीचं रक्षण करणं, संरक्षण करणं, तिला फुलवणं आणि भारत माता म्हणणं. भारत माता आणि त्या घोषणातून भारताचं सौंदर्य वाढत नाही किंवा प्रेम वाढत नाही, तर आपल्या हातातून अनाथांची सेवा घडावी, दुबळ्यांची सेवा घडावी आणि ज्या पृथ्वीवर आपण राहतो, ऑक्सिजन घेतो, तिला आपण माता म्हणतो, तर तिचं संरक्षण व्हायला पाहिजे. ती सुंदर अशी फुलली पाहिजे, मोठी झाली पाहिजे आणि तिचं जतन व्हायला पाहिजे. आणि हे आपण करतो, त्याला भारत माता की जय म्हणायलाच अधिकार असतो, इतरांना नाही. त्यामुळे आपण सर्वांनी हे प्रत्येक झाड जतन केलं पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे, त्याला पाणी घातलं पाहिजे, त्याला कुंपण घातलं पाहिजे. हे सगळं आपण करावं आणि हे केल्याने पुण्य मिळतं असं म्हणतात. पुण्याच्या आतमध्ये काय आहे तर आनंद आहे. बघा, हे छानपैकी हिरवंगार असं झालं झालं. इतका धुरळा असून सुद्धा ते समर्थपणे त्या संकटाचा सामना करतं. चला तर मित्रांनो, एक झाड लावू, एक झाड दान करू आणि कुठे जागा नसेल तर स्मशानभूमीच्या कोपऱ्यामध्ये एक झाड लावू. होऊ द्यात दानाचा महोत्सव. भूमिपुत्र बाग. रिपोर्टर, महाराष्ट्र लोकविकास मंच, उत्तरदायित्व NGO फाउंडेशन, महाराष्ट्र.